नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन फाइंड आउट करायची थर्ड मेथड आहे बुकमध्ये तुमच्या, पण आपण आता सेकंड मेथड पाहणार आहोत. सेकंड मेथड कोणती आहे? सेकंड मेथड ग्राफिकल आहे, पण आपण आता काय करणार आहे, थर्ड मेथड सॉल्व्ह करायची कशी ती पाहणार आणि त्याच्यानंतर आपण जी काही ग्राफिकल मेथड आहे ते बघूया. आता थर्ड मेथड कोणती आहे? डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल मेथड. ही मेथड काय आहे ते आता आपण बघूया. त्याच्या अगोदर डिटर्मिनंट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते पाहूया. डिटर्मिनंट म्हणजे काय असते? आपण एक नंबरची एक अरेंजमेंट आहे. ते अरेंजमेंट कशी असते? डिटर्मिनंट कॅपिटल डी ने दाखवलं जाईल आणि नंबर जे आहेत असे दोन वर्टिकल बार मध्ये दाखवले जाते नंबरचे अरेंजमेंट. सपोज ते नंबर ए बी सी डी हे आहेत. तर ए आणि बी जे अरेंजमेंट केले नंबरची हॉरिझॉन्टल अरेंजमेंट केले त्याला आपण काय म्हणणार? रो मध्ये अरेंजमेंट केलेत. ए आणि बी कशा अरेंज केलेत? रो मध्ये अरेंज केलेत. आणि सी आणि डी पण कशात केलेत? रो मध्ये केलेत. ए आणि बी रो फर्स्ट मध्ये अरेंज केलेत. सी आणि डी रो सेकंड मध्ये अरेंज केले. त्याच पद्धतीने ए आणि सी जर असे वर्टिकल बघितले आपण, वर्टिकल अरेंजमेंट नंबरचे असेल तर त्याला आपण काय म्हणणार? ते नंबर कॉलम मध्ये अरेंज केलेले आहेत. हे अरेंजमेंट कसे आहे? कॉलम नंबर फर्स्ट मध्ये ए आणि सी आहेत आणि कॉलम नंबर सेकंड मध्ये कोण आहेत? बी आणि डी हे इलेमेंट आहेत. डिटर्मिनंट, आता हे जे नंबरचे अरेंजमेंट आहेत, हे जे इंडिव्हिज्युअल नंबर आहेत चार, त्यांना काय म्हणतात? एलिमेंट्स ऑफ दॅट डिटर्मिनंट असं म्हणतात. आता हा डिटर्मिनंट सोडल्यानंतर आपल्याला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळते. मग डिटर्मिनंट सोडवायचा कसा? तर पहा, सपोज एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दिले, एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल समज कॅपिटल डी फॉर डिटर्मिनंट. जर हे एक्झाम्पल दिलं असेल 2 3 5 2, तर हा डिटर्मिनंट ची ऑर्डर किती? ऑर्डर किती म्हणजे ह्या डिटर्मिनंट मध्ये किती एलिमेंट आहेत टोटल? तर काउंट करा, 1 2 3 4. तर डिटर्मिनंटची ऑर्डर कशी लिहिली जाईल? तर या ठिकाणी लिहिली जाते 2/2. रीड कसं केलं जाईल? हा डिटर्मिनंट किती ऑर्डरचा आहे? 2 ऑर्डरचा आहे. कशावर 2 ऑर्डर? पहिला जो नंबर आहे तो नंबर ऑफ रोज इंडिकेट करेल आणि सेकंड जो नंबर आहे तो नंबर ऑफ कॉलम इंडिकेट करेल. आता याच्यामध्ये किती रोज आहेत? 2 रोज आहेत. आणि किती कॉलम्स आहेत? 2 कॉलम्स आहेत. त्यामुळं या डिटर्मिनंटची ऑर्डर 2 आहे किंवा आपण याला डिटर्मिनंटची डिग्री 2 आहे असं आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? डिग्री. मागच्या 2025 मार्च 2025 मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेला होता. असा एक डिटर्मिनंट दिलेला होता आणि विचारलेलं होतं की या डिटर्मिनंटची डिग्री किती आहे. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले होते. ऑप्शन ए दिलेला होता 1, ऑप्शन बी दिलेला होता 2, ऑप्शन सी दिला होता 3 आणि ऑप्शन 4 दिलेला होता 4. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर 2 डिग्री. किती डिग्री आहे? 2 डिग्री आहे, एवढं लक्षात ठेवायची. याची डिग्री किती आहे? 2. ऑर्डर आणि डिग्री सेम म्हणून असं बघून चालू शकतं. तर याची डिग्री किती आहे? 2. तर त्याच्यानंतर आता डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा? आता हा डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा? तर मी डिटर्मिनंट सॉल्व्ह कसं करायचं इथे दाखवतो तुम्हाला. डी इक्वल्स टू काय दिलंय तुम्हाला? डिटर्मिनंटचे एलिमेंट्स काय काय दिले? 2 3 5 2 हे दिलेले आहेत. तर हे डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा? तर हा जो एलिमेंट आहे, डायगोनल एलिमेंट जो दिसतोय, या 2 न या 2 ला मल्टिप्लाय करायचं. 2 इंटू 2 हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये मायनस, मिडल साईड बाय डिफॉल्ट काय घ्यायचंय तुम्ही? मायनस घ्यायचंय. आणि हा जो एलिमेंट आहे पहिल्या रोवरला, या एलिमेंटने या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 5 किती झाले? 15. 3 इंटू 5. आता हे सॉल्व्ह करायचं डिटर्मिनंट. 2 इंटू 2 किती होईल? 4 मायनस 3 इंटू 5 किती होईल? 15. आता या दोघांचे सबट्रॅक्शन किती होईल? तर या दोघांचे सबट्रॅक्शन -11 हे होईल. म्हणजे या डिटर्मिनंटचा आन्सर काय झालं? -11. या डिटर्मिनंटचा आन्सर काय झालं? -11 हे झालेला आहे. आता तुम्हाला तुमच्या बुक मध्ये पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन जो एक्सरसाइज मध्ये आहे, एक्सरसाइज 1.3 मध्ये पहिला आणि दुसरा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. पहिला क्वेश्चन तुमचा फक्त एक ऍक्टिव्हिटी आहे. सेकंड क्वेश्चन तुम्हाला अशा डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू आणि तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण महत्वाचं आहे डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा. तुमच्या सिलेबसला फक्त 2/2 तास म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम असणारा डिटर्मिनंट असणार आहे. पण याच्यापेक्षाही मोठे डिटर्मिनंट असू शकतात की जसे समजा मी तुम्हाला हा डिटर्मिनंट दिला 1 2 3 -1 5 8 7 7 3, हा एक डिटर्मिनंट दिला. तर ह्याच्यात रोज किती आहेत? 3. कॉलम्स किती आहेत? 1 2 3. तर हा डिटर्मिनंटची ऑर्डर काय झाली किंवा डिग्री काय झाली? 3/3 डिग्री झाली. म्हणजे 3 रोज 3 कॉलम लिहिले कसे जातात? फर्स्ट जो नंबर इंडिकेट करतो तो नंबर ऑफ रोज असतील. सेकंड जो नंबर इंडिकेट करतो तो काय असतो? नंबर ऑफ कॉलम असतो. तर ह्याची ऑर्डर किंवा डिग्री किती झाली? 3 झाली. ह्याची ऑर्डर किंवा डिग्री किती झाली? 3. हे तुमच्या सिलेबसला नाहीये, फक्त लक्षात घ्या 2/2 आहे का? तर ह्याचं ऍप्लिकेशन, या डिटर्मिनंटचं ऍप्लिकेशन आपण कशाला युज करणार आहे?
की हे जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे विथ द हेल्प ऑफ डिटर्मिनंट ते आपण याच्या पुढच्या पार्ट मध्ये बघूया. आता आपण काय करूया की एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट जो आहे 1.3 तो स्टार्ट करूया सॉल्व्ह करायला. ठीक आहे, ओके. मी इरेज करतो, तुम्ही लक्ष द्या. आता बघा प्रॅक्टिस सेट 1.3 मधील फिल पहिला क्वेश्चन काय आहे बघा, फिल द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. म्हणजे बेसिकली तुम्हाला काय दिलं, एक डिटर्मिनंट दिलेला आहे आणि तो डिटर्मिनंट सोडवायचा कसं, जसं की मगाशी मी सांगितलं तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा तेच इथे दिलेलं आहे. तर बघा पहिला एलिमेंट कोणता आहे 3, लास्ट एलिमेंट कोणता आहे 5. या 3 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे, इथे लिहायचं आहे. मग या बॉक्स मध्ये कोणता नंबर येईल, 3 ने 5 मल्टिप्लाय करायचा आहे 5 ला, तर त्या बॉक्स मध्ये कोणता नंबर येईल तर 5 येईल. ठीक आहे, बाय डिफॉल्ट मिडल साइन काय घ्यायचं आहे आपल्याला, मायनस घ्यायचा. हे आपण काय बघतोय तर डिटर्मिनंट सोडवायचा कसा असतं, डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा, ह्या अरेंजमेंटला, या स्ट्रक्चरला नंबरचे अरेंज केले ना आपण, त्याला डिटर्मिनंट असं म्हणतोय. तर 3 ने 5 ला मल्टिप्लाय केलं, मायनस मिडल साइन काय असते बाय डिफॉल्ट मायनस असते. नंतर काय करायचं, या 2 न कितीला मल्टिप्लाय करायचं 4 ला, इथं कोणता नंबर येईल 2. आता ह्यांचे जे आन्सर आहेत ते आपण इथं लिहिणार आहे. 3 इंटू 5 किती होतात 15 आणि 2 इंटू 4 किती होईल 8. ऑलरेडी ते 8 आलेलं आहे. आता या दोघांचे काय होईल सबट्रॅक्शन होईल. 5 मायनस 8 किती मिळेल तुम्हाला 7. 5 मायनस 8 तुम्हाला किती मिळेल 7 मिळेल. ठीक आहे, याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. ओके, हा लिहून घ्या तुम्ही किंवा बघू शकता. आता मी इरेज करतो, सेकंड क्वेश्चन लिहितो. ओके, आता सेकंड क्वेश्चन बघा 1.3 मधला काय आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे आहेत. आता हे वेगवेगळे तुम्हाला डिटर्मिनंट दिले आहेत, आता हे सॉल्व्ह करायचे आहेत. तर पहा मी कसे सॉल्व्ह करतो ते. आता तुम्हाला मी ऑलरेडी रूल याचा सांगितलंय कसं सॉल्व्ह करायचं, सगळ्यात सोपं आहे. आणि या मेथड वरती डिटर्मिनंट यूज करून जे काही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत ना आपल्याला, तर सगळ्यात इजिएस्ट मेथड आणि एक एक्झाम्पल या मेथड वरती पेपरला ऑलवेज विचारलं जातं. ठीक आहे, तर पहा फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करायचं आहे की हा डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा आहे ते पहा. तर आपल्याला माहित आहे फर्स्ट काय करायचं, या -1 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं. तर आपण काय करणार -1 इंटू 4. बाय डिफॉल्ट मिडल साइन काय असतंय मायनस, नंतर या 7 ने याला कशाला मल्टिप्लाय करायचं 2 ला, कसं लिहिणार 7 इंटू 2. आता हे मल्टिप्लिकेशन डन करूया. -1 इंटू 4 किती होईल -4. मिडल साइन काय आहे मायनस. 7 इंटू 2 किती होईल 14 आणि -4 तर यांचे ऍडिशन होणार, पण निगेटिव्ह ऍडिशन होईल यांची. म्हणजे किती येईल -4 -14 -18. किती येते आन्सर -18. तर हा डिटर्मिनंटचा आन्सर काय असेल -18 हे असेल. ठीक आहे, सेकंड डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह केला जाईल, सेम वे सगळे डिटर्मिनंटची सोडवण्याची पद्धत एकच आहे, सेम वे आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करणार आहे. तर आता सेकंड डिटर्मिनंट बघा. फर्स्ट ऑफ ऑल काय करणार, या 5 ने या 0 ला मल्टिप्लाय करणार. 5 इंटू 0 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आलं. मिडल साइन बाय डिफॉल्ट काय आहे मायनस. नंतर काय करणार, या 3 न त्या -7 ला मल्टिप्लाय करणार. 3 न -7 ला मल्टिप्लाय करणार. आता -7 आपण दोन्ही साइन एकत्र येऊ नये म्हणून -7 ला आपण काय टाकतोय ब्रॅकेट टाकतोय. ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट येतो म्हणून आपण काय करूया स्क्वेअर ब्रॅकेट इथे यूज करू. काय यूज करू स्क्वेअर ब्रॅकेट, म्हणजे कन्फ्युजन अवॉइड होईल. ठीक आहे, आता 5 इंटू 0 ला कोणत्याही नंबर न मल्टिप्लाय केले की आन्सर किती येतं 0 येईल. ठीक आहे, तर आता पहा हे मिडल साइन काय आहे -3 इंटू -7. 3 इंटू -7 किती होईल -21. किती येत आहे -21 तुमचं आन्सर येईल. आता या मायनस न या -21, आता इथं काय नाही म्हणजे -1 आहे लक्षात घ्यायचं. इथं काय नाही लिहिलं नसतं, याचा अर्थ किती असते इथं -1 असते. आता तुम्हाला परत परत मी ते सांगते, पण अजून एकदा मी तुम्हाला रिपीट करतो की जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आधी आपण साइनचं मल्टिप्लिकेशन नेहमी करायचं. आता साइनचं मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं बघा. जर डिफरंट साइन असतील दोन, आता मल्टिप्लिकेशन हे बायनरी ऑपरेटर आहे, म्हणजे दोन गोष्टींमध्ये हा मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन हे बायनरी ऑपरेटर आहेत. म्हणजे दोन गोष्टींमध्ये हे ऑपरेशन करतो आपण. दोन नंबर मध्ये हे ऑपरेटर आहेत, दोन नंबर मध्ये आपण ऑपरेशन करतो. कसे करता तर पहिल्यांदा आपण साइनचे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. तर एक दोन मी आता जे रूल सांगतो ते लक्षात ठेवा, ओरली लक्षात ठेवा, म्हणजे सोडवताना तुम्हाला डायरेक्ट साइनचं कन्फ्युजन होणार नाही. जर दोन नंबर मध्ये दोन्ही नंबरचे साइन जर सेम असतील, इव्हन ते मायनस मायनस असेल किंवा प्लस प्लस असेल, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन ऑलवेज पॉझिटिव्ह येते. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कधी येते ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि जर त्याच्या अपोजिट एक नंबर निगेटिव्ह आहे आणि एक नंबर पॉझिटिव्ह आहे, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन असू देईल किंवा डिव्हिजन असू देईल, त्यांची मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऑलवेज काय येते निगेटिव्ह येते. आता या ठिकाणी बघा, या 3चं साइन कोणतं आहे प्लस आहे आणि या 7चं साइन कोणतं आहे मायनस आहे.
तर ह्या प्लस इंटू मायनस दोन्ही पण साइन डिफरंट आहे म्हणून आन्सर काय आलं मायनस. नंतर नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं 3 इंटू 7 केलं झालं 21 झालं. ठीक आहे. आता इथं बाहेर काही नाही लिहिले म्हणजे किती असतंय, काही नसतंय तिथं 1 असतं असं लक्षात ठेवा. मल्टिप्लिकेशन मध्ये काही नसेल तर तिथं काय म्हणतो आपण 1 आहे असं इंडिकेट करतो. 1 न कशाला मल्टिप्लाय केलं की तोच नंबर भेटतो. तर आता पहा -1 इंटू मायनस ह्याचं साइन काय आहे, इथं 1 आहे, काय नाही म्हटलं तर इथं 1 आहे. -1 इंटू मायनस दोन्ही पण साइन सेम आहेत म्हणजे मल्टिप्लिकेशन काय येणार प्लस येणार. मग आन्सर याचं प्लस येणार. प्लस आपण असं इंडिकेट करत नाही, फक्त मायनस आलं तर मायनस लिहितो. ठीक आहे. तर याचा आन्सर ओव्हरऑल काय येईल +21. काय आन्सर याचं +20. ह्या डिटर्मिनंटचं आन्सर किती आलं +21. आता या ठिकाणी बघा हे सगळे रॅशनल नंबर दिसतात. आता यांचा पण डिटर्मिनंट या पद्धतीनेच करायचा. हा जो स्ट्रक्चर आहे तो त्याच पद्धतीने आपण डिटर्मिनंट हा पण सॉल्व्ह करणार आहे. तर याचा आन्सर पहा इज इक्वल टू फर्स्ट ऑफ ऑल काय करणार 7/3 न 1/2 ला मल्टिप्लाय करा. 7/3 न कशाला मल्टिप्लाय करणार तुम्ही 1/2 ला मल्टिप्लाय करणार. हा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये निगेटिव्ह साइड जर येत असेल ब्रॅकेट मध्ये तर आपल्याला दोन ब्रॅकेट यूज करावे लागतील जेणेकरून आपले काय होतील साइन येणार नाही. तर जर मी ब्रॅकेट यूज नसता केला या ठिकाणी या एक्झाम्पल मध्ये तर हे इंटू आणि मायनस एकत्र आले असते. ते म्हणजे ऑपरेशन कोणत्या एक्झॅक्टली समजलं नसतं, कन्फ्युजन जायला लागतं. मग कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी आपण ऑलवेज काय यूज करतो ब्रॅकेट यूज करतो. दोन ब्रॅकेट जर एकत्र येत असते तर दुसरे ब्रॅकेट दोन ब्रॅकेट वेगवेगळे आपण यूज करतो जेणेकरून ऑपरेशन आपल्याला क्लिअरिटी येईल काय आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी काय केलं 7/3 ला या 1/2 ला मल्टिप्लाय केलं. मिडल साइन काय असेल मायनस असेल. नंतर आपण काय करणार 5/3 न या 3/2 ला मल्टिप्लाय करणार. 5/3 न त्याच्याला मल्टिप्लाय करणार 3/2. आता फॉर्च्युनेटली साइन सगळे पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण ब्रॅकेट आपल्याला एकच यूज कर इनफ झाला, एकच आपण यूज करू शकलो. जर इथं मायनस वगैरे असतं तर आपल्याला अजून क्लिअरिटी येण्यासाठी ब्रॅकेटची यूज आपल्याला करावी लागली असते. ठीक आहे. तर आता हे रॅशनल नंबर किंवा फ्रॅक्शनल नंबर कसे आपण मल्टिप्लाय करतो न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो डिनॉमिनेटरला. मग काय कसं करणार 7 इंटू 1 7 3 इंटू 2 6. मिडल साइन काय आहे मायनस. सेम इथं पण मल्टिप्लाय करणार 5 इंटू 3 15 डिवायडेड बाय 3 इंटू 2 6. आता बेस सेम आहे, त्या दोन्हीचा बेस काय आहे सेम आहे. आपण काय करतो मग बेस एकदाच लिहितो कॉमन बेस आणि न्यूमरेटरचे जे जे काय ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असतील ते परफॉर्म करतो. ठीक आहे. तर आता बघा 7 मायनस 15. आता हे ऍडिशन मध्ये बघा ऍडिशनचे पण रूल मी आता ओरली सांगतो. एक नंबर पॉझिटिव्ह आहे 7चा साइन कोणता आहे प्लस 15चा साइन कोणता आहे मायनस आणि ऑपरेशन पण निगेटिव्ह दिसतंय. तर आता बघा जेव्हा असे दोन नंबर येतील एक नंबर प्लस मध्ये असेल एक नंबर मायनस असेल किंवा एक मायनस असेल एक प्लस म्हणजे डिफरंट साइनचे असतील तर त्यांची ऑलवेज आपल्याला काय करायचे आहे सबट्रॅक्शन परफॉर्म करायचे. काय ऑलवेज करायचे परफॉर्म सबट्रॅक्शन करायचे आहे. आणि जर दोन्हींचे साइन जर सेम असतील जसं की या एक्झाम्पल मध्ये बघा तिथं पण 4चं पण साइन मायनस आहे आणि 14चं साइन पण मायनस आहे. त्या ठिकाणी आपण ऑलवेज काय करतो साइन सेम असेल तर ऑलवेज आपण ऍडिशन परफॉर्म करतो आणि कॉमन साइन दिलं जातं. आता या ठिकाणी बघा या दोघांची ऍडिशन किती होईल 4 + 14 18 होतील आणि कॉमन साइन दोघांचं काय मायनस म्हणून आपण आन्सरला पण काय दिलं मायनस साइन दिलं. म्हणजे लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला की दोन साइन जर सेम असतील तर ऑलवेज काय होणार आहे ऍडिशन होईल आणि दोन साइन जर अपोजिट असेल तर ऑलवेज काय होईल सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्शन आपण कशी करतो मोठ्या नंबर मधून छोटा नंबर वजा करतो त्या पद्धतीने इथं करून टाका. 15 मधनं 7 गेले 15 मधनं 7 गेले किती राहतात 8 राहतात. किती राहतात 8 राहिले डिवाइड बाय 6. आता ह्या 8 जे आन्सर आलेलं आहे त्याचं साइन डिसाइड करायचं. साइन डिसाइड कोण करतो जे सबट्रॅक्शनचे दोन नंबर होते ना त्याच्यातला जो मोठा नंबर असेल त्याचं साइन या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. मग आता 7 मोठा आहे का 15 मोठा आहे तर ऑब्विसली 15 मोठा आहे. तर 15चं साइन जे आहे मायनस तर आपण याला पण आन्सरला पण काय देणार मायनस साइन देणार. आता बघा हे दोन्हींच्या मध्ये कॉमन फॅक्टर आहे. हा 6 हा 2च्या टेबल मध्ये पण येतोय आणि 8 पण काय होतं 2च्या टेबल मध्ये येतोय. म्हणजे आपण काय करू डिव्हिजन आपण सिम्पली फर्दर हा जो रेशो आहे फर्दर आपण काय करूया सिंपल करूया. मग सिंपल केल्यावर आन्सर कसं येईल याचं 2च्या टेबल मध्ये येतात बघा 2 4 जार 8 आणि 2 3 जार 6. 2 4 जार 8 आणि 2 3 जार 6. तर या डिटर्मिनंटचं आन्सर तुम्हाला काय भेटलं हे तुम्हाला याचं आन्सर मिळालं. याच्यानंतरचा क्वेश्चन आपण बघूया. त्याच्या अगोदर तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. लगेच मी आता क्वेश्चन थर्ड क्वेश्चन लिहितो ह्या एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट मधला. ठीक आहे. ओके. आता प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 बघा. सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे ते आता आपण कशाने सोडवणार आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलला दुसरं नाव काय दिलेलं आहे डिटर्मिनंट मेथड असंही सुद्धा आपण म्हणतो. आता या एक्झाम्पल मध्ये बघा काय केलेलं आहे. तर या एक्झाम्पल मध्ये दोन इक्वेशन दिलेत. आता हे इक्वेशन ऑलवेज कसे आपल्याला पाहिजेत क्रॅमर्स रूल वापरायचे असतील आपल्याला
क्रॅमर्स रूलचा यूज करून किंवा डिटर्मिनंट मेथड यूज करून आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन जर सॉल्व्ह करायचे असतील तर पहिलं टास्क काय बघायचं की व्हेरिएबल जे काही व्हेरिएबल असतील, आता हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे हे तरी क्लिअर आहे. व्हेरिएबलच्या टर्म सगळ्या एका साईडला असल्या पाहिजेत इज इक्वलच्या नंबर टर्म किंवा कॉन्स्टंट टर्म इज इक्वलच्या राईट हँड साईडला असल्या पाहिजे. जर हे फॉर्मॅट या फॉर्मॅटमध्ये जर इक्वेशन नसतील तर आपल्याला ते करून घ्यावे लागतील, देन आपण डिटर्मिनंट मेथड हे सॉल्व्ह करण्यासाठी वापरणार आहे. ठीक आहे, तर आता पहा हे सॉल्युशन कसं काढतोय ते. सोल्युशन पहिल्यांदा काय लिहिणार आपण, गिवन, अतिशय इझी मेथड आहे बघा. गिवन इक्वेशन काय आहे, 3x minus 4y is equal to 10. कॉल दिस इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन कोणतं आहे, 4x प्लस 3y इक्वल्स टू 5. कॉल दिस इक्वेशन नंबर 2. त्या इक्वेशनला 2 नंबर म्हटलं. आता आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का बघायचं, नसतील तर करून घ्यायचं. कसं आपण कसं सोडवताना वापरणार आहे फॉर्म, तर व्हेरिएबल एका साईडला पाहिजेत आणि नंबर एका साईडला पाहिजेत. या फॉर्म मध्ये आपले इक्वेशन असावे जेणेकरून आपण इझिली काय करू शकतो, सायमल्टेनियस इक्वेशन विथ द हेल्प ऑफ या क्रॅमर्स रूल आपण सॉल्व्ह करू शकतो. आता तर पहा कसे सॉल्व्ह करायचे ते. आपण काय करणार, फर्स्ट ऑफ ऑल हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का ते चेक करणार आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, नाव डी कॅल्क्युलेट करायचा. काय फर्स्ट काय करून कॅल्क्युलेट करून घ्यायचा डी. आता डी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, जे एक्स वाय चे जे कोएफिशियंट आहेत ना इक्वेशन मधील त्यांचा डिटर्मिनंट म्हणजे काय, डी. मग तो कसा कॅल्क्युलेट करणार, आता पहा कसे डी चे कोएफिशियंट कोण कोण आहेत बघा. या दोन्ही इक्वेशन मध्ये एक्स चे कोएफिशियंट कोण आहेत, 3 आणि 4. ते ऍज इट इज लिहून घ्यायचे 3 आणि 4. त्यासाठी इक्वेशन ऑलवेज एका खाली एक लिहून घ्यायचे. नंतर वाय चे कोएफिशियंट कोण आहेत, विथ द साइन घ्यायचे, विथ द साइन कोएफिशियंट घ्यायचे. वाय चे कोएफिशियंट कोण आहेत, -4 आणि सेकंड इक्वेशन मध्ये वाय चे कोएफिशियंट कोण आहेत, 3. आता हा डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. हा डिटरमिनंट सॉल्व्ह कसा होईल, तर हा डिटरमिनंट कसा सॉल्व्ह होतो तो पहा. आपल्याला माहित आहे 3 into 3, मिडल साइन काय येणार मायनस. आता लक्ष द्या, मिडल साइन काय येणार मायनस. आता या ठिकाणी मिडल साइन मायनस आलं, नंतर काय करणार, या -4 न आपण कशाला मल्टिप्लाय करायचंय, या 4 ला. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण मल्टिप्लाय करू. आता याचा आन्सर किती येते, 3 into 3 9 -4 into 4 -16. आणि आता काय होईल, 9 मायनस इंटू मायनस काय होईल, +16. म्हणजे ओव्हरऑल आन्सर काय आलं तुमचं 25. म्हणजे डी तुम्हाला किती भेटला, 25. ठीक आहे. सेकंड आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे, सेकंड आपण करणार आहे नाव डीएक्स कॅल्क्युलेट करणार. आता डीएक्स कसा, जो व्हेरिएबल आहे तो इथं लिहायचा आहे. डीएक्स कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, तर डीएक्स तोही एक डिटर्मिनंट आहे. तो डिटर्मिनंट कोणता आहे, तर जे एक्स चे कोएफिशियंट आहेत या केसमध्ये कोण आहेत, 3 आणि 4, ते रिप्लेस करायचे कॉन्स्टंट. इक्वेशन मधील जे कॉन्स्टंट आहेत ना ते रिप्लेस करायचे एक्सच्या कोएफिशियंट. मग एक्सचे कोएफिशियंट कोणते आहेत, 3 आणि 4. 3 आणि 4 च्या ठिकाणी काय लिहायचे, पहिल्या इक्वेशन मध्ये कोएफिशियंट काय आहे, एक्सचा 3, त्याच्या जागी आपण किती लिहिणार 10. सेकंड इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट किती आहे 4, त्याच्या जागी आपण काय लिहिणार 5. 10 आणि 5 रिप्लेस केले आपण कॉन्स्टंट, आणि जे y चे कोएफिशियंट आहेत ते ऍज इट इज राहतील, -4 3. आणि हा डिटरमिनंट आपण सॉल्व्ह करू. कसा सॉल्व्ह करणार, 10 into 3 मिडल साइन मायनस -4 into 5. ठीक आहे, हे सॉल्व्ह करूया. 10 into 3 किती होईल, 10 into 3 किती होईल, एक काम करूया थांबा, इज इक्वल टू 10 into 3 मिडल साइन -4 into 5. ठीक आहे, तर याचा आन्सर किती येते पहा, 10 into 3 30 -4 into 5 -20, 30 मायनस इंटू मायनस +20 विच इज इक्वल टू 50. हा तुम्हाला काय भेटला, dx हा तुम्हाला मिळालेला आहे. dx मिळाला. नाव आता तुम्ही काय कॅल्क्युलेट करायचंय, ह्या स्टेप्स लक्षात ठेवा. हे ऍज इट इज प्रत्येक एक्झाम्पल याच पद्धतीने आपण सोडवणार आहे. नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, dy कॅल्क्युलेट करून घ्या. जे व्हेरिएबल असतील ते येतील. जर स्वतः m आणि n मध्ये इक्वेशन असतील तर इथं dm येईल, इथं dn येईल. जे व्हेरिएबल असतील त्याच्यानुसार आपल्याला हे dx किंवा dy dm dn हे लिहायचे आहेत, रिप्रेझेंट करायचे आहेत. आता सेकंड मध्ये आता हा जो dy आहे सेम जसं की आपण आता dx म्हणजे काय, x चे कोएफिशियंट आपण कॉन्स्टंटली रिप्लेस केले, त्याच पद्धतीनं ओरिजिनल इक्वेशन मधील y चे कोएफिशियंट तुम्हाला कशाने रिप्लेस करायचे आहेत, तर कॉन्स्टंटने रिप्लेस करायचे. x चे कोएफिशियंट ऍज इट इज लिहायचे. x चे कोएफिशियंट कोण आहेत, 3 4. ठीक आहे, आणि आता जे y चे कोएफिशियंट आहेत ते रिप्लेस कशाने करणार आहे तुम्ही, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण आहे, 10. पहिल्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट 10 आहे, सेकंड इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट काय आहे, 5 आहे. आता हा डिटरमिनंट सॉल्व्ह करा. हा डिटरमिनंट सॉल्व्ह केल्यावर कसा येतो तो पहा, 3 into 5, 3 ने 5 ने मल्टीप्लाई करना, मिडल साइन माइनस, नेक्स्ट 10 into 4, 10 into 4. याचा आन्सर किती येईल, 3 into 5 15 मायनस 4 10 into 4 40
विच इज इक्वल टू 15 मायनस 40 म्हणजे किती मायनस 25. हा काय मिळाला तुम्हाला dy मिळाला. हा काय मिळाला तुम्हाला dy. म्हणजे स्टेप्स बघा. पहिल्यांदा इक्वेशनचे व्हेरिएबल एका साईडला नंबर एका साईडला या पद्धतीने लिहून घ्यायचं. जर नसेल तर असं लिहायचं. असेल तर ऍज अ नेक्स्ट स्टेपला आपण कन्सिडर करणार. पहिली स्टेप काय करणार पहिल्यांदा आपण काय कॅल्क्युलेट करणार डी काय आहे कोएफिशियंटचा डिटर्मिनंट. सॉल्व्ह केला हे मिळालं आपल्याला. dx काय आहे इक्वेशन मधले जे x चे कोएफिशियंट आहेत ते रिप्लेस करायचे कॉन्स्टंट. रिप्लेस केले x चे कोएफिशियंट y चे कोएफिशियंट ऍज इट इज लिहायचं. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं तुम्हाला dx मिळेल. dy काय आहे जे इक्वेशन मधील y चे कोएफिशियंट आहेत ते रिप्लेस करायचे कॉन्स्टंट x चे ऍज इट इज ठेवायचे आणि त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं तुम्हाला dy मिळेल. आता हे सगळं झाल्यानंतर आपण आन्सर कसं फाइंड आउट करणार आहे. आन्सर कसं फाइंड आउट करणार ते इथं बघा. त्याच्यानंतरच्या स्टेपला काय लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल अनुसार x कसा कॅल्क्युलेट करतोय हे व्यवस्थित लक्ष द्या. x कसा कॅल्क्युलेट करतोय dx डिवाइडेड बाय d. आता बरेच मुलं काय करतात dx न्यूमरेटर आहे लक्षात घ्या उलट लिहितात d अपॉन dx करतात कन्फ्युज होतात. dx वर आहे का डिनॉमिनेटर आहे का न्यूमरेटर मध्ये हे कळत नाही मुलांना बऱ्याच मुलांना. तर आपण काय करायचं बघा लक्षात कसं ठेवायचं x इथं वर न्यूमरेटरला x आहे ठीक आहे आणि y कसा कॅल्क्युलेट करायचा dy बाय d या पद्धतीने ठीक आहे. तर आता पहा dx ची व्हॅल्यू किती काढलेली आपण 50. dx ची व्हॅल्यू किती काढलेली आहे 50 आणि d ची व्हॅल्यू किती काढलेली आहे 25 काढलेली आहे 25. 25 एके 25 25 दुनी 50. 51 25 वन जा 25 25 टू जा 50 टू म्हणजे तुम्हाला x किती मिळाला 2 मिळाला. सिमिलरली y कसा कॅल्क्युलेट करणार dy अपॉन d. लक्षात घ्या y इथं आहे तर न्यूमरेटरला y यायला पाहिजे dy न्यूमरेटरला यायला पाहिजे लक्षात घ्या. बरेच मुलं उलट लिहितात ठीक. आता dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे मायनस 25 डिवायडेड बाय d किती आहे 25. 25 वन जा 25. आता एक साइन प्लस आहे एक साइन मायनस आहे दोन्ही पण अपोजिट साइन आहेत त्यांचं डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन ऑलवेज असायचं निगेटिव्ह म्हणजे ओव्हरऑल आन्सर काय लिहायचं निगेटिव्ह. 25 एकमेकाला कॅन्सल होतील आन्सर 1 येईल. आणि फायनल आपण आन्सर सम अप कसं करतो देअरफॉर रिक्वायर्ड सोल्युशन x, y इज इक्वल टू x किती आलेला आहे आपला 2 आणि y किती आलेला आहे -1. हे तुमचं काय असेल सोल्युशन असेल. आपण इलिमिनेशन मागची जी मेथड पाहिली इलिमिनेशन मेथड त्यामध्ये आपण काय करतो एक व्हेरिएबल इलिमिनेट करून दुसरा व्हेरिएबल फाइंड आउट करत होतो आणि जो नवीन मिळाला तो ओरिजिनल मध्ये पुट करून आपण इक्वेशन करून सॉल्व्ह करून x आणि y च्या व्हॅल्यू मिळवतो. आता ही सेकंड मेथड इझी आहे बघा. सगळ्यात सोपी मेथड ही आहे सिंपल. सगळे एक्झाम्पल आपण तुम्ही याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे. कसे सॉल्व्ह करायचे फॉर्मॅट तुम्हाला लक्षात आलं व्हेरिएबल एका साईडला पाहिजे कॉन्स्टंट एका साईडला पाहिजे d कॅल्क्युलेट करा dx कॅल्क्युलेट करा dy करा. त्याच्यानंतर क्रॅमर्स रूल x कसा कॅल्क्युलेट करणार dx बाय d इथे केअरफुल राहा dx न्यूमरेटरला आहे dx बाय d आणि y कसा कॅल्क्युलेट करणार dy बाय d. dx d आणि dy व्हॅल्यूज तुम्ही इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट केल्या ते इथं पुटअप करा तुम्हाला आन्सर्स मिळतील आणि ते फायनल सम अप आन्सर या पद्धतीने करा रिक्वायर्ड सोल्युशन x, y या पद्धतीने ठीक आहे. आता मी सेकंड एक्झाम्पल घेणार आहे तोपर्यंत तुम्ही काय करून घ्या स्क्रीनशॉट हा घ्या ओके ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा एक्झाम्पल नंबर 2 4x plus 3y minus 4 is equal to 0 6x is equal to 8 minus 5y हे इक्वेशन दिलेले आहेत आता तुम्हाला. आता हे इक्वेशन तुम्हाला कशाने सोडवायचे क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथडनं सॉल्व्ह करायचे ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. गिवन तुम्हाला जे इक्वेशन दिले ते आपण लिहून घेऊया. गिवन पहिले इक्वेशन काय दिलेलं आहे 4x plus 3y minus 4 is equal to 0. आता हे आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का इक्वेशन नाही. डिटर्मिनंट मेथड वापरण्यासाठी स्टँडर्ड फॉर्म मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की व्हेरिएबल एका साईडला पाहिजेत नंबर एका साईडला पाहिजेत नसतील तर करून घ्यायचे. आता आपण हे करून घेऊया. आता आपल्याला कोण आहे हा जो नंबर आहे तो इथं नको होता तो इज इक्वल टू साइनच्या तिकडे पाहिजे मग तो तिकडे पाठवून घ्या. काय होईल मग इक्वेशन हे तुमचं मॉडिफाय करून 4x plus 3y is equal to 4 या इक्वेशनला तुम्ही इक्वेशन नंबर 1 माना ठीक आहे. त्याच पद्धतीने सेकंड इक्वेशन तुम्हाला काय दिलंय 6x is equal to 8 minus 5y दिले. आता आपण हे पण आपल्या स्टँडर्ड फॉर्म पद्धतीने आहे का तर नाहीये. व्हेरिएबल एका साईडला पाहिजे नंबर एका साईडला पाहिजे. तर या ठिकाणी 5y इकडे आपल्याला पाहिजे होता तो तिकडे गेला मग तो 5y सगळी टर्म इकडे घेऊन या. मग कशी घेऊन या हा मायनस आहे तर इकडे काय होईल प्लस मग इक्वेशन तुमचं मॉडिफाय कसं होईल 6x plus 5y equals to 8 हे इक्वेशन नंबर तुमचं 2 असेल. आता हे दोन इक्वेशन मागच्या पद्धतीने मागचं जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे त्या पद्धतीने सॉल्व्ह करूया ठीक आहे. फर्स्ट आपण काय कॅल्क्युलेट करणार डी कसं कॅल्क्युलेट करणार जे कोएफिशियंट आहेत त्यांचा तो डिटर्मिनंट आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये x चे कोएफिशियंट कोण आहे 4 सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट किती आहे 6
फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट किती आहे 3, सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट किती आहे 5. हा डिटरमिनंट सॉल्व्ह करूया. डिटरमिनंट सॉल्व्ह कसा होणार 4 न 5 ला मल्टिप्लाय करणार 4 into 5. मिडल साइन काय येणार मायनस, मिडल साइन काय येईल मायनस 3 into 6, 3 into 6. हे इक्वेशन सोडूया. 4 into 5 20 होईल मायनस 3 into 6 किती होईल 18. 20 मायनस 18 किती होईल 2. म्हणजे डी चा आन्सर तुम्हाला किती मिळालं 2. डी किती मिळाला तुम्हाला 2. त्याच पद्धतीने आता काय कॅल्क्युलेट करणार तुम्ही नाव dx कॅल्क्युलेट करणार. तर व्हेरिएबल x आणि y असल्यामुळे dx कॅल्क्युलेट करणार. dx कसा कॅल्क्युलेट करायचं ज्या पद्धतीने मगाशी फॉर्मॅट सांगितला त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा. dx म्हणजे x चे जे कोएफिशियंट आहेत दिलेल्या इक्वेशन मध्ये ते आपण रिप्लेस करणार कॉन्स्टंट ना. x चे कोएफिशियंट किती आहेत 4 आणि 6. इथेही तुम्ही बघू शकता. इक्वेशन बघितलं नसेल तर इथे बघू शकता. 4 आणि 6 कशाने रिप्लेस करायचे कॉन्स्टंट ना. पहिल्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट कोण आहे 4, सेकंड इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट कोण आहे 8. ठीक आहे. ऍज इट इज y चे कोएफिशियंट तसेच असतील 3 आणि 5. हे सॉल्व्ह करूया. 4 into 5 मिडल साइन मायनस येईल 3 into 8. हे सॉल्व्ह कसं होईल 4 into 5 20 मायनस 3 into 8 24. 3 into 8 किती होईल 24. यांचे सबट्रॅक्शन होईल. सबट्रॅक्शन किती -4. तुम्हाला dx किती मिळालेला आहे -4 मिळालं. त्या पद्धतीने आता काय करून कॅल्क्युलेट घ्यायचं तुम्हाला नाव dy कॅल्क्युलेट करून घ्या. dy कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही तर पहा dy कॅल्क्युलेट करताना y चे जे कोएफिशियंट आहेत 3 आणि 5 ते रिप्लेस कशाने करायचे कॉन्स्टंट ना. 4 आणि 8. x चे कोएफिशियंट ऍज इट इज 4 6. हा डिटरमिनंट सॉल्व्ह करून घ्या. 4 into 8 मायनस 4 into 6. 4 into 8 32 होईल मायनस 4 into 6 24 होईल. यांची सबट्रॅक्शन किती 6 2 8 8 येईल. dy किती आला 8. ठीक आहे. आता ऍज युजुअल आपल्याला माहित आहे कसं सॉल्व्ह करतोय आपण नाव बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल काय सांगतो x जर व्हेरिएबल काढायचं असेल तर dx by d करा आणि y जर व्हेरिएबल काढायचं असेल तर dy by d करा. ठीक आहे. आता dx किती काढलेला आहे आपण -4 आणि d किती काढलेला आहे 2. -4/2 याचा आन्सर किती एक मायनस आहे एक प्लस आहे. आन्सर ओव्हरऑल मायनस येईल तुमचं. आन्सर ओव्हरऑल किती मायनस 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे -2. x किती मिळालं तुम्हाला -2. त्याच पद्धतीने आता y कॅल्क्युलेट करून घेऊया. dy किती आहे 8 डिवायडेड बाय d किती आहे 2. 2 1 जा 2 बेके बे बेचो काट किंवा 2 1 जा 2 2 4 जा 8. म्हणजे तुमचा आन्सर फायनल ओव्हरऑल आन्सर समज कसं करता तुम्ही रिक्वायर्ड सोल्युशन लिहिलं नाही तरी चालतं पण आपण लिहायचं. रिक्वायर्ड सोल्युशन काय x, y इज इक्वल टू x किती आहे -2 y किती आहे 4. हे तुमचं काय असेल सोल्युशन असेल. ठीक आहे. ओके. हा तुम्ही स्क्रीनशॉट लिहून घ्या. मी नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घेतो तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. हा ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा काय आहे ते x + 2y = -1. सेकंड एक्झाम्पल काय आहे इक्वेशन काय आहे 2x - 3y = 12. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं क्रॅमर्स रूल. आता तुम्ही एक्झाम्पल पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये ऑलरेडी आहे. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म म्हणू शकत आपण आपल्या फॉर्म मध्ये डिटरमिनंटच्या मेथडसाठी जे वापरायसाठी फॉर्म लागणार आहे त्या फॉर्म मध्ये हे ऑलरेडी आहेत. कसे फॉर्म पाहिजे आपल्याला व्हेरिएबल एका साईडला पाहिजे नंबर एका साईडला पाहिजे त्या फॉर्म मध्ये आहे. ते इक्वेशन मार्क करून घ्या. x + 2y = -1. ऑल दिस इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन काय आहे 2x - 3y = 12. कॉल दिस इक्वेशन नंबर 12. नाव फर्स्ट काय कॅल्क्युलेट करतोय आपण d. तुम्हाला आता सोडवायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा सॉल्व्ह करा आणि देन तुम्ही आन्सर चेक करू शकताय. ठीक आहे. मी सोडवतो हा. ओके. d काय आहे कोएफिशियंटचा डिटरमिनंट. कोएफिशियंट x चे कोण आहेत 1 2. y चे कोएफिशियंट काय आहेत 2 - 3. साइन सकट घ्यायचे लक्षात चिन्हा सकट ते नंबर्स घ्यायचे. ओके. आता हा डिटरमिनंट सॉल्व्ह करा 1 × -3. आता कन्फ्युजन होते ना एक सलग चिन्ह येतात. हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करतोय ब्रॅकेट यूज करतोय. 2 ब्रॅकेट यूज झाले म्हणून असे येणार. हे आपण या पद्धतीने यूज करणार. मिडल साइन काय मायनस नंतर 2 × 2. हे सॉल्व्ह कसं होईल 1 × -3 -3 मिडल साइन मायनस 2 × 2 4. ह्या दोघांचे ऍडिशन होईल 7 आणि कॉमन साइन मायनस असेल. हा तुम्हाला काय भेटला डी तुम्हाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर काय कॅल्क्युलेट करणार तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार नाव dx कॅल्क्युलेट करून घ्या. dx कसा कॅल्क्युलेट करणार आणि त्याच्यानंतर तुम्ही काय कॅल्क्युलेट करून घेणार इथेच करतो कॅल्क्युलेट करू. त्याच्यानंतर तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार dy कॅल्क्युलेट करणार.
हे दोन्ही डिटर्मिनंट आहेत. dx कसं कॅल्क्युलेट करणार, जे x चे कोएफिशियंट आहे ते रिप्लेस करा कॉन्स्टंट 1 12, y चे कोएफिशियंट ऍज इट इज 2 - 3 आणि dy कसं कॅल्क्युलेट करणार, मी पॅरलल करतोय. dy कॅल्क्युलेट कसं करणार, x चे कोएफिशियंट ऍज इट इज, y चे कोएफिशियंट जे आहे ते रिप्लेस करणार कॉन्स्टंट. ठीक आहे, आता इथं कॉन्स्टंट -1 आहे बघा. ठीक, पहिल्या इक्वेशनचा कॉन्स्टंट -1 आहे, सेकंड इक्वेशनचा कॉन्स्टंट 12 आहे. हे डिटरमिनंट सॉल्व्ह करा. डिटरमिनंट सॉल्व्ह कसे होतील, -1 × -3 -1 × -3 स्क्वेअर ब्रॅकेट यूज केले, मिडल साइन -2 × 12. हे मल्टिप्लिकेशन दोन्ही साइन सेम आहेत, मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह, 3 × 1 = 3, मिडल साइन मायनस, 12 × 2 = 24. यांची सबट्रॅक्शन होईल, सबट्रॅक्शन किती येईल, -21. याची सबट्रॅक्शन किती आली, -21, म्हणजे dx तुम्हाला किती भेटला, -21 भेटला. त्याच पद्धतीने dy कसं कॅल्क्युलेट होईल, 1 × 12, मिडल साइन -1 × 2, हे किती येईल, 12 -1 × 2 -2. ठीक, आता हे मायनस मायनस प्लस होईल, आन्सर ओव्हरऑल किती आलं, 14. dy किती मिळाला तुम्हाला, 14 मिळालेला आहे. नाव फायनल कसं सॉल्व्ह करता तुम्ही, नाव बाय क्रॅमर्स रूल, x कसं कॅल्क्युलेट करणार, dx/d आणि y कसं कॅल्क्युलेट करणार, dy/d. dx किती आलेला आहे, -21. मी मला फास्ट एक्झाम्पल सोडवते कारण मेथड तीच आहे, फॉर्मॅट आहे, त्यामुळे फास्ट सॉल्व्ह करते. dx किती आहे, -21, dy किती आहे, सॉरी d किती आहे, -7. त्याच पद्धतीने dy किती आहे, 14 आणि d किती आहे, -7. लक्षात घ्या, ह्यात बरेच जण मिस्टेक करतात, x इथं आहे, dx वरती न्यूमरेटर मध्येच पाहिजे, dx ची टर्म किंवा dy चे न्यूमरेटर उलट लिहितात बरेच जण. ठीक आहे, तसं करू नका. मग आता हे दोन्ही पण साइन सेम आहेत, आन्सर प्लस येणार, 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. इथं पण एक बघा, 1 + 1 मायनस आहे, ओव्हरऑल आन्सर मायनस येईल. 7 × 1 = 7 1, 7 × 1 = 7, 7 2 काय होईल, 14 होईल. म्हणजे आता तुम्ही फायनल आन्सर समअप करा, कसं लिहिणार तुम्ही, रिक्वायर्ड सोल्युशन. आता ही मला जागा नाही म्हणून मी हॉरिझॉन्टल येते, तुम्ही काय करायचं, व्हर्टिकली ते सॉल्व्ह करायचं आहे. सो रिक्वायर्ड सोल्युशन काय असेल, x, y = x किती आलेला आहे तुमचा 3, y किती आलेला आहे -2, 3, -2. आणि आन्सर चेक कसं करायचं तुम्हाला मी ऑलरेडी शिकवले. हे आन्सर ओरिजिनल इक्वेशन मध्ये पुट करा, दोन्ही इक्वेशन जर सॅटिस्फाय होत असतील तर आपला आन्सर बरोबर, सॅटिस्फाय होत नसेल तर आपला आन्सर रॉंग आहे असं आपण समजून जायचं. ठीक आहे, हा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि तुमचा आन्सर तुम्ही चेक करू शकता. याच्यानंतर तुम्ही एक्झाम्पल लगेच घेणार आहे. ओके, ठीक आहे. आता हे 3 एक्झाम्पल राहिलेले आहेत बघा, एक जसं प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये 3 एक्झाम्पल राहिलेले आहेत. हे तुम्ही एक्झाम्पल ट्राय करा. ह्याचे एक्झाम्पलचे जे सोल्युशन आहे मी ते नेक्स्ट लेक्चरला अपलोड करेन. तुम्ही हे एक्झाम्पल ट्राय करा, नेक्स्ट लेक्चरला याचे मी तुम्हाला सोल्युशन देईन. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. ठीक आहे, ओके, थँक्यू. आता जे काय आपले तुमचे डाऊट असतील, शंका असतील तर तुम्ही अवश्य आमच्या कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये द्या. जास्तीत जास्त आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, थँक्यू.